स्मार्ट अहमदनगर न्यूज। भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे बारामतीच्या जनतेला आव्हान। भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे, बारामती तालुका, बारामती जिल्हा, पुणे, दिनांक 19/12/2025। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय शेखरजी वडणे यांच्या नेतृत्वात आज बारामती शहरात भारतीय जनता पक्षाचे पदयात्रा होती। संपूर्ण बारामती शहरात ते पदयात्रा झाली। यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ॲडव्होकेट गोविंदजी देवकाते या सर्वांना विजयी करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष माननीय शेखरजी वडणे यांनी केले। यावेळी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ॲडव्होकेट गोविंदजी देवकाते व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते। तसेच भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष माननीय मयूरभाऊ कांबळे पाटील, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष दिग्विजयजी काकडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाऊजी सोलनकर, तसेच भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस रवींद्र साळवे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हा सचिव निखिल आढाळगे, सविताताई पवार, बापू खंडाळे, निलेश रणदिवे व अनेक आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। धन्यवाद। प्रतिनिधी निखिल आढाळगे। नमस्कार। आज बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी नगराध्यक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गोविंद देवकातेजी, तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 11 अ चे खुंटे मायात्री शरण, तसेच प्रभाग 11 ब जाधव पोपट, तसेच प्रभाग 2 संतोष पोपट जाधव असे प्रभागाचे उमेदवार आहेत। त्यांचं चिन्ह आहे कमळ। उद्या मतदान आहे। सर्वांनी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरगच्च मताने निवडून आणायचं आहे। तसं म्हणायला हे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेलेच आहेत, पण हे जनतेतले उमेदवार आहे। अशा पद्धतीने सगळ्यांनी जनतेने मोठ्या प्रमाणात त्यांना भरगच्च मताने निवडून आणायचं आहे। त्यांचं चिन्ह आहे कमळ। भारत सरकारवर पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। महाराष्ट्र राज्यात पण भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे। तसेच आपल्याला बारामती नगर परिषद मध्ये पण आपल्याला भारतीय जनता पार्टीचं सरकार आणायचं आहे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात आपल्याला या प्रभागाची कामं करता येईल आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निधी आणता येईल। त्यासाठी आपण सर्वांनी उद्या सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 पर्यंत मोठ्या प्रमाणात मतदान करायचं आहे। एवढेच मी माझे 2 शब्द बोलतो। भारतीय जनता पार्टीचा निवडून येणार कोण? जय श्रीराम। आज बारामती नगर परिषद सार्वजनिक निवडणूक 2025 या निमित्ताने आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। त्या निमित्ताने मी जिल्ह्याच्या वतीने आज सर्व नगरसेवकच्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीमध्ये आलोय। आम्ही सर्वच्या सर्व पॅनल मध्ये सुशिक्षित आणि जे जनतेची जाण असणारे, जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे उमेदवार आम्ही इथे उतरवलेले आहेत। निश्चितच बारामतीमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास व्हावा आणि जनतेचे प्रश्न सुटावा यासाठी माझा कार्यकर्ता, माझा जो नगरसेवक पदाचा उमेदवार आहे तो निश्चित चांगल्या पद्धतीने काम करेल आणि जनतेचे खऱ्या अर्थाने प्रश्न सभागृहात मांडेल। तर यासाठी मी आज बारामतीकरांना आवाहन करण्यासाठी आलोय की कृपया सर्वांना विनंती आहे की उद्या सगळ्यांनी, जसे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे गोविंदजी देवकाते आहेत, सर्व पॅनल मधले उमेदवार आहेत, त्यांनी आपल्या जनतेला वेळोवेळी आवाहन केले की आम्हाला एकदा संधी द्या, नक्कीच आम्हाला संधी द्या। जसं केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे, राज्यामध्येही आपल्या खूप चांगल्या पद्धतीने काम चाललं आहे, त्याच पद्धतीने बारामतीमध्ये जनतेच्या खऱ्या अर्थाने सेवक जर कोण असेल तर भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक पदाचा उमेदवार, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल तर त्यांना निश्चित एक आव्हान आम्ही तुम्हाला करण्यासाठी आलोय, विनंती करण्यासाठी आलोय की मग आमच्या नमस्कार, मी ॲडव्होकेट गोविंद देवकाते नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे, भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार।
आज बारामतीमध्ये प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने आम्ही मतदारांपर्यंत पोहोचतोय, घराघरात जातोय. आज सगळीकडे प्रचाराच्या शेवटची सांगता बैठक आणि लोकांपर्यंत आव्हान करतोय, विनंती करतोय. बारामतीमध्ये बदल व्हावा, बारामतीमध्ये परिवर्तन व्हावं, या भूमिकेतून आम्ही सगळीकडे भूमिका घेऊन आज लोकांना सामोरे जातो. खऱ्या अर्थाने आपण प्रगल्भ लोकशाहीसाठी, समृद्ध लोकशाहीसाठी, घराणेशाही मुक्त बारामतीसाठी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीनं एक सक्षमपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज बारामतीमध्ये प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मतदाराला बदल हवाय आणि त्या दृष्टिकोनातून उद्या 20 तारखेला बारामतीमधला प्रत्येक मतदार बाहेर पडेल आणि बारामतीमध्ये बदल घडवेल.